खासदार निलेश लंके यांनी अजित पवारांना सोडून शरद पवारांची साथ दिली. मात्र कधीही आपल्या कार्यालयातून, आपल्या घरातून, आपल्या दोन्हीही ऑफिसेसमधून अजित पवार यांचा फोटो कधीच काढला नाही. कारण अजित पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं आणि आमदार असताना मोठ्या प्रमाणात कोट्यावधी निधी हा अजित पवारांनीच दिला. अजित पवार माझे चांगले मित्र आहेत असं बऱ्याचदा खासदार लंके सांगायचे. मी त्यांच्याशी बोलतोही असं देखील ते उघडपणे म्हणायचे. आणि आज मात्र ही दुर्दैवी घटना झाल्यानंतर खासदार निलेश लंके देखील धायमुकून रडले. नमस्कार, द अहिल्यानगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. महाराष्ट्राच्या राजकारणातला दिलदारपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्याला न्याय देणारं नेतृत्व म्हणून ओळखणारे अजित पवार यांचं अपघाती निधनानं संपूर्ण राज्यावरती शोककळा पसरली आहे. अजितदादांचं जाणं हे केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे, अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांसोबतचा प्रदीर्घ राजकीय आणि भावनिक प्रवास उलगडताना लंके भावूक झाले. राजकीय मतभेद पण आपुलकी कायम होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या निमित्तानं अजितदादांसोबत शेवटची भेट झाल्याचं लंके यांनी सांगितलं. मी शरद पवार गटाचा खासदार असताना देखील अजितदादांनी मला नेहमी मदत केली आहे. राजकीय मतप्रभाव वेगळे झाले तरी दादांचं प्रेम आणि आपुलकी कधीच कमी झाली नाही. विधानसभेत आमदार म्हणून काम करत असताना अजितदादांनी मला सर्वात जवळचा आमदार म्हणून सातत्यानं निधी उपलब्ध करून दिला. उमेदवारीचा शब्द आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं. शिवसेना पक्षातून हकलपट्टी झाल्यानंतर पुढचा मार्ग काय हा प्रश्न उभा राहिला होता. रमेश थोरात यांच्या माध्यमातून अजितदादांची भेट झाली अशी आठवण लंके यांनी करून दिली. गेल्या 3 निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. मी सर्वेक्षण करून तुला कळवतो असं दादांनी सांगितलं. सर्वेक्षणानंतर निलेश तू फार पुढे आहेस, तुझी उमेदवारी फायनल अशी ग्वाही देखील दिली. उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर पक्षप्रवेशाला येण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. मात्र ते शक्य झालं नव्हतं. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात पुन्हा भेट झाल्यानंतर लंके यांनी थेट प्रश्न विचारला, दादा माझी उमेदवारी पक्की आहे ना? त्यावर अजितदादांनी उत्तर दिलं, आजही लंकेंच्या ते मनात आहे. जर मी तुला उमेदवारी देऊ शकलो नाही तर मी बारामतीमधून उमेदवारी घेणार नाही असा शब्द अजितदादांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष देणार आहे असं लंके यांनी म्हटलंय. विधानसभेतील वाटचाल आणि विकासाचा डोंगर, खऱ्या अर्थानं हे मोठा डोंगर लंके हे फक्त अजित पवार यांच्यामुळेच पार करू शकलेत. विधानसभेत विजयी झाल्यानंतर कसं काम करायचं, प्रशासनाचे कसे वागायचे, विकास कामांचा वेग कसा वाढवायचा याचं मार्गदर्शन खुद्द अजितदादांनी केलं होतं. मी आमदार असताना जो विकासाचा डोंगर उभा केला त्याचं श्रेय एकट्या अजितदादांनाच आहे. आजही नगर पारनेर मतदारसंघात सुरू झालेली अनेक कामे दादांमुळेच मार्गी लागलेत असं लंके यांनी स्पष्ट केलं. फुटीनंतर देखील दादांसोबत लंके हे ठाम उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आम्ही ठरवलं की दादांसोबतच राहायचं असे लंके सांगत होते. दादा हे भविष्यातील चेहरा आहेत हे आम्ही ओळखून होतो आणि त्यांना साथ दिली. मात्र पुढच्या काळामध्ये मोठे साहेब म्हणजे शरद पवार यांनी घेतलेला तो शब्द आठवला आणि त्यांना लोकसभेमध्ये दादांचा हात सोडण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांचा फोन आला. तू लोकसभा निवडणूक लढ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही इच्छा दादांपर्यंत पोहोचल्यानंतर दादांनी स्पष्ट सांगितलं, तुला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. कोणी सोसायटीचाही राजीनामा देत नाही, पण तरी देखील पवार साहेबांसाठी तू निवडणूक लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. लोकसभेला दादांनी भरभरून मदत केली. असं आज बोलण्यासारखं नसलं तरी विसरण्याजोगं देखील नाहीये असं खासदार लंके म्हणतात. लोकसभा निवडणुकीनंतर दादांचा फोन आला. अभिनंदन पट्ट्या, पवार साहेबांचं स्वप्न पूर्ण केलंस, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असे शब्द अजूनही कानात घुमत आहेत. विधानसभा निवडणुकीत दादांनी माझ्या विरोधात सभा घेतली, मात्र वैयक्तिक टीका कधीच केली नाही. निवडणुकीनंतर पारनेरला आल्यावर निलेश व्यासपीठावरील तू नसशील तर मजा नाही असं सांगणारे दादा म्हणजेच माणुसकीचा कळस होते. कोरोनाच्या संकटात दादाची माणुसकी पुन्हा दिसली. कुणी भेटायला आलं की दादा त्यांना सांगत, निलेश लंकेच्या कोरोना सेंटरला मदत करा. हे सांगत असताना लंके भावूक झाले. मास्क घाल, स्वतःची काळजी घे असे फोन करून वारंवार अजितदादा हे सांगत होते. मात्र असं सांगणारा नेता आज आपल्यात नाहीये ही सल आजही कायम बोचतीये. राजकीय सामाजिक जीवनात दादांनी मला प्रचंड साथ दिली आहे. आमदार झाल्यावर मुंबईला पोहोचलो की सकाळी फोन करून विचारायचे, किती वाजता पोहोचलास, लवकर येत जा, उशीर नको करूस अशी आठवण सांगताना लंके यांचा आवाज भरून आला. राष्ट्रवादीत 2 गट झाले तरीही विचार मात्र एकच राहिले असं त्यांनी नमूद केलं.
अजित पवार यांचं अपघाती निधन ही केवळ एका नेत्याची नाही, तर कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या, शब्दाला जागणाऱ्या आणि माणुसकी जपणाऱ्या नेत्याची अकाली एक्झिट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून निघू शकत नाही. अशा भावना खासदार निलेश लंके हे व्यक्त करतायत. कारण खासदार निलेश लंके यांचं पवार कुटुंबाशी असणारं नातं हे सर्वश्रुत आहे. शरद पवार हे त्यांच्यावरती अतोनात प्रेम करतात आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मात्र राजकारणात बोटाला धरून आणणारे अजितदादा आज आपल्यात नाहीयेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं खासदार निलेश लंके यांचं देखील मोठ्या प्रमाणात राजकीय आणि भावनिक नुकसान झालंय. आता कुठेतरी आपल्याला पोरकं झाल्यासारखं वाटतंय, असं खासदार निलेश लंके म्हणतात. त्या पद्धतीनं त्यांनी पोस्ट देखील टाकली आहे. मी आता पोरखा झालो.